नमस्कार। ब्रिटिश भारत देश सोडून जात असताना लॉर्ड माउंटबॅटन आणि महात्मा गांधीजी यांच्यामध्ये एक संवाद झाला। लॉर्ड माउंटबॅटन महात्मा गांधीजींना म्हणाले की मिस्टर गांधी, आम्ही तर निघालो, मात्र आम्ही तुमच्या भारताला एक लॉ, एक ऑर्डर दिला आहे, एक वेगळी शिस्त लावली आहे। मग त्यावेळेस महात्मा गांधीजींनी अतिशय सुंदर असं स्मित हास्य दिलं आणि ते हसत म्हणाले की हो, मला मान्य आहे, तुम्ही आमच्या भारताला शिस्त दिली आहे, मात्र लक्षात घ्या, हा गोंधळ हा आमचा गोंधळ आहे, आम्हाला तुमच्या शिस्तीपेक्षा आमचा गोंधळ केव्हाही प्रिय। मग मित्रगण हो, या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांची वाटचाल करत असताना अनेक संकटाच्या स्थिती निर्माण झाल्या, असंतोषाच्या संघर्षाच्या घटना घडल्या, मात्र तितक्याच नेटानं आणि खंबीरतेने तुम्ही आम्ही त्या सामोरे गेलो, हे देखील तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही। आणि याच स्वातंत्र्याच्या 75वर आपण आपला संविधानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होता, याच विषयावरती बोलण्यासाठी उभा आहे। नमस्कार ज्ञाते वक्ते रसिक हो, मी स्पर्धक बंडगर समर्थ रमेश, डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी पुणेचा विद्यार्थी। विषय बोलतोय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर संविधानाकडे पाहताना। मित्रांनो, ज्यावेळेस विषयाचा विचार करायला लागतो ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने असं मला वाटायला लागतं की संविधानाने आज स्त्रियांना सुरक्षित आहे, स्त्रियांना वेगवेगळ्या शिक्षणाच्या माध्यमातून असून ते बस स्थानकामध्ये 50% सूट, अशा वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आज स्त्रियांना सूट दिली आहे। मात्र आज देखील खेड्यापाड्यामध्ये, आदिवासी भागामध्ये आज देखील स्त्रिया हे लग्नाच्या पहिल्याच रात्री कंबरे चाचणीला सामोरे जाताना तुम्हा आम्हाला दिसायला लागतात। अर्थातच त्या स्त्रीला आपलं स्वतःचं कुटुंब, सासर इतकंच काय तर समाजही नकोसा वाटायला लागतं। त्यावेळेस खऱ्या अर्थाने मला असं वाटायला लागतं की आज स्त्री स्वातंत्र्य आहे, स्त्री हे स्वातंत्र्य आहे असं जर का आपण म्हणत असून तर मला हे चुकीचं वाटायला लागतं। कारण संविधानाच्या माध्यमातून आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता ही सारी तत्वे आत्मसात केलं खरं, मात्र आज देखील स्त्री सुरक्षा नाही। याचाच अर्थ मला काय म्हणायचा आहे, त्यावेळेस या विषयाच्या अनुषंगाने मी विचार करतो गेली स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये जर का आपण पाहिलं तर आपण ज्यावेळेस आपल्या संविधानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र हा आज देखील बदलला नाही। कारण अफगाणिस्तानामध्ये एखाद्या मुस्लिम स्त्रीनं बुरका का घातला म्हणून आंदोलन केलं जातं, तर दुसरीकडे कर्नाटकच्या क्षेत्रामध्ये एखाद्या हिंदू स्त्रीनं जीन्स पॅन्ट का घातलं म्हणून आंदोलन केलं जातं। एकंदरीतच मला या संविधानाच्या माध्यमातून म्हणायचं आहे की माझ्या बहिणीने, माझ्या प्रियसीने, माझ्या बायकोने, माझ्या मैत्रिणींनी काय घालावे, काय घालू नये हे सांगणारे संस्कृतीची गोडवे गाणारे आज लोक म्हणतात की आज आपल्या स्त्रियांनी नऊवारी साडी घातली पाहिजे। मग मित्रगण, तुम्हीच मला सांगा, त्या 8 वर्षाच्या अस्तित्वानं नऊवारी साडी घातली पाहिजे होती का? या संविधानाच्या माध्यमातून मला इतकंच म्हणायचं आहे की आज स्त्री स्वातंत्र्य नाही। गेली स्वातंत्र्याची 75 वर्षे लोटली, मात्र आज देखील त्या संविधानाकडे आणि स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र आपला बदलला नाही। मला वाटतं आता येणाऱ्या काळामध्ये हाच दृष्टिकोन आज तुम्ही आम्ही बदलणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। कारण आज संविधानाच्या माध्यमातून आज 18 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार येतो, मात्र आज देखील आपण योग्य त्या व्यक्तीला योग्यता मतदान करू शकत नाही। कारण मित्रगणो, आपली मतदान हे 500 रुपयाच्या नोटेखाली विकली जाते। अर्थातच मला काय म्हणायचं आहे की अरिस्टॉटल म्हणतात तसे की ज्या देशाची किंवा ज्या भागाची नेते किंवा राज्यकर्ते भ्रष्ट असतात ना, तितकी जनता देखील तितकीच भ्रष्ट असते। अर्थातच काय तर आपलं मतदान आपण योग्य त्या व्यक्तीला दिलं पाहिजे, ना की 500 रुपयाच्या नोटेखाली आपलं मतदान विकलं पाहिजे। आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने या साऱ्या गोष्टीमध्ये बदल होईल ना, तर संविधानाच्या त्या मतदानाला अधिकार असलेला तुम्हाला आम्हाला दिसायला लागेल। आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने राणीच्या पोटातून जन्मलेला राजा आज आपल्या भारत देशातून मतदानाच्या पेटीतून जन्म घेताना तुम्हाला आम्हाला दिसायला लागेल। एकंदरीतच मला काय म्हणायचं आहे, या संविधानाकडे आपण ज्यावेळेस पाहतो ना, त्यावेळेस या संविधानाने आपल्याला 18 वर्ष झाल्यानंतर मतदानाचा अधिकार दिला आहे। मला वाटतं तो अधिकार आपण परिपूर्ण रीतीने पार पाडणं हेही तितकंच गरजेचं आहे। कारण मित्रगण, माझा भोंगा महान, माझे हनुमान चालीसा महान, तुझा अजान महान असं म्हणत समाजामध्ये वाद निर्माण करणारे, भांडणे निर्माण करणारे हे आपले आजचे युवक। आणि मग गुजरात मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर अरुण सिंग सारखा मुलगा हा त्या मुलांना एकत्र करून त्यांचा संकलन करतो। इतकंच काय तर मलाला युसुफजाई नावाची मुलगी ही अमेरिकेच्या विरोधात जाऊन शिकते आणि तेथील मुलींना शिकवण्याचा प्रयत्न करते। अर्थात ती देखील एक युवतीच आहे। सचिन केसरे सारखा मुलगा गड किल्ल्यावरती जाऊन प्लास्टिक हटाव मोहीम राबवून स्वतः एकटा मुलगा कितीतरी हेक्टर प्लास्टिक हटवतो। अर्थातच मला काय म्हणायचं आहे, आज संविधानाच्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्य दिलं आहे, मात्र युवक त्या स्वातंत्र्याचा वेगवेगळ्या गोष्टीसाठी
उपयोग करत आहे, कधी योग्य तर कधी अयोग्य। अर्थातच मला काय म्हणायचंय की आपल्या युगामध्ये एक शक्ती आहे, अर्थात ती युवा शक्ती आहे। गरज आहे त्या युवा शक्तीला राष्ट्रशक्ती बनण्याची आणि बनवण्याची, आणि ज्यावेळी खऱ्या अर्थाने ती युवा शक्ती राष्ट्रशक्ती बनेल ना, त्यावेळेस आपला त्या संविधानाकडे पाहण्याचा, त्या स्वातंत्र्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र खऱ्या अर्थाने योग्य आहे असं मला वाटायला लागतं। कारण मित्रगणो, गेली स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये वर्षामध्ये आपण संविधानाकडे योग्य रीतीने पाहिलं नाही। मात्र मला असं वाटायला लागतं की या 75 वर्षापासून ते शतक महोत्सवी वर्षापर्यंत आपण तो पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलणं गरजेचं आहे। आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने हा दृष्टिकोन बदलला ना, त्यावेळेस समाज हा नक्कीच परिवर्तन होताना तुम्हाला आम्हाला दिसायला लागेल। या संविधानाच्या माध्यमातून, या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला 4 तत्वे मिळतात: न्याय मंडळ, प्रसार माध्यमे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ। मग मित्रगणो, या साऱ्या गोष्टींचा मी ज्यावेळेस एकंदरीत विचार करायला लागतो ना, तर न्याय मंडळाचं न्याय देण्याचं काम जरी असलं, मात्र आज 12 जानेवारी 2018 ला 4 सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायमूर्ती समोर येतात ते आणि असे म्हणतात की आम्ही योग्य त्या व्यक्तीला योग्य ते न्याय देऊ शकत नाही, कारण मित्रगणो आमच्यावरती दडपण आणलं जातं। मग एकंदरीतच मला काय वाटायला लागतं की आपले न्याय मंडळ हा धोक्यात आहे, अर्थात ते पोखरलं गेलं आहे। इतकंच काय, तर प्रसार माध्यमांबद्दल मी ज्यावेळेस बोलत जातो ना, तर प्रसार माध्यमाची कामे जरी प्रसार करण्याची असली, मात्र आज ती एखाद्या नेत्याचं किंवा एखाद्या पक्षाचा प्रचार करताना तुम्हाला दिसायला लागते। मात्र मित्रगणो, जर का एखाद्या स्त्रीवरती बलात्कार झाला, ती स्त्री मृत्युमुखी पडते, तिचा बाप रात्री 2 वाजता तिच्या चितेला अग्नी देतो, मात्र मित्रगणो ही घटना 14 दिवसानंतर समोर यायला लागते। मला वाटतं ही प्रसार माध्यमे देखील धोक्यात आहे। अर्थात या साऱ्या गोष्टी धोक्यात असताना मला वाटतं की आता गरज आहे आपला तो संविधानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा, आणि ज्यावेळी खऱ्या अर्थाने हा दृष्टिकोन बदलेल ना, त्यावेळेस ह्या येणारा शतक महोत्सवी वर्ष त्यावेळेस आपला अगदी आनंदाने साजरा होईल। आणि शेवटी जाताना इतकंच म्हणेल की मित्र हो, संविधानाने आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिल्या आहेत, ते अगदी शिक्षणापासून असू दे किंवा आरक्षणापासून असू दे, या साऱ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि योग्य रीतीने उपयोग केला पाहिजे। आणि या संविधानाला आता आपण साऱ्यांनी आता या संविधानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे। इतकाच माफक आशावाद व्यक्त करतो आणि रजा घेतो। मनपूर्वक धन्यवाद।